मंडळी नमस्कार. ती एक मराठी मालिका होती, आपल्या लक्षात असेल. त्यात तेजश्री प्रधान एक भूमिका करत होती आणि तिच्या नवऱ्याचं नाव मालिकेतलं बबड्या असं होतं. त्याची आई त्याला लाडानं बबड्या असं म्हणायची. आणि त्यात तेजश्री प्रधानच्या तोंडी एक शब्द होता, काहीही हं. तर ते काहीही हं हे इतकं प्रसिद्ध झालं होतं की तिचा वापर सोशल मीडियामध्ये अगदी जोरदार होऊ लागला होता. काही फार वर्षापूर्वीची गोष्ट नाही आहे. तसंच अगदी आता काहीही हं या शब्दाचा महाराष्ट्रामध्ये अतिरेक व्हावा अशी स्थिती आलेली आहे. याच महाराष्ट्र पोलीस काहीही हं याच विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. पोलिसांच्या एक एक सुरस कथा आपल्यासमोर येत आहेत. कोण कोणावरती आरोप करताय, कोण वसुलीचा आरोप करताय, कुठे कुणी नाकारताय, कधी पत्र देत आहे, कधी पत्र वापस घेत आहे, कधी गृहमंत्र्यांवरच आरोप होतोय, कधी अजून कोणावर आरोप होतोय, कधी बदल्या रद्द होत आहेत, तर कधी स्थगिती दिली जाते. काहीही हं अशा स्वरूपाची स्थिती आलेली आहे. आता या स्थितीमध्ये मुंब्र्यात एक अचानक नवल घडलं आहे. मुंब्र्यामध्ये घडलेल्या घटनेचा खुलासा झाला कसा हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे. मुंब्र्यामध्ये एक पत्र आलं ठाण्याच्या पोलीस आयुक्तांच्याकडे, ज्यांचं नाव जयजीत सिंग आहे, आणि एक कॉपी गेली म्हणे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे. आणि त्या पत्रात मुंबई पोलिसांनी आमचे 6 कोटी लाटले, लुटले, ढापले अशा आशयाची तक्रार होती. अचानक 6 कोटी या रकमेला ढापल्या गेल्यामुळं, लुटल्या गेल्याच्या तक्रारीमुळं पोलीस जागे झाले आणि याच्या चौकशीचे आदेश दिले गेले. मग त्यात काही अधिकारी रजेवर निघून गेले, काहींच्यावरती चौकशी सुरू झाली. आणि ही घटना फार नाही, 2-3 दिवसामधली आहे. घटना मोठी रंजक आहे. या घटनेत अनेक प्रश्न आहेत आणि तीच प्रश्न आपण विचारणार आहोत. मुंब्र्याचे पोलीस गुन्हे शाखेचे निरीक्षक 6 कोटी लुटू कसे शकतात? घटना अशी आहे की मुंब्र्यामध्ये अनेक व्यापारी आहेत. अर्थात मुंब्रा हे मुस्लिम बहुल असल्यामुळं इथंही फैजल मेमन नावाचा एक खेळण्यांचा व्यापारी आहे. खेळण्यांचे बॉक्स जसे घरात असतात तसे या फैजल मेमनच्या घरामध्ये पैशाचे बॉक्स देखील होते. आता म्हणाल यात काय गैर आहे? एखादा व्यापारी रोखीत विकत असेल, रोखीत ठेवत असेल, पुन्हा हिशोब देत असेल, तर पैशाचे असे बॉक्स असणं स्वाभाविक आहे. आपल्याकडं पैशाला पेटी असं म्हटलं जातं. पेटी म्हणजे 1 लाख रुपये. एक पेटी कॅश दिली, एक पेटी दिले, 2 पेटी दिल्या, 3 पेटी दिल्या, आणि पेटीच्या वरचा एक शब्द आहे खोका. तो खोका म्हणजे 1 करोड रुपये. 1 करोड म्हणजे उगी मला सांगावं वाटतं म्हणून सांगतो. अशा 1-1 लाखाच्या 1-1 पेट्यांच्या 100 पेट्या झाल्या की 1 खोका होतं. म्हणजे 100 पेट्या जमा केल्यावरती 1 खोका होतं. अशा या फैजल मेमनच्या घरी साधारणतः 30 खोके होते. या 30 खोक्यांच्या मध्ये 30 कोटी कॅश भरून ठेवली होती. बरं, ही माहिती आम्हाला मिळाली आहे म्हणून तुम्हाला सांगतोय असं अजिबात नाही. हे 30 खोके मुंब्रा पोलिसांच्या गुन्हे शाखेला समजले. आता गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी शेवाळे, काळे, मदने हे त्या फैजल मेमनच्या घरी गेले. खूप कौतुकास्पद कामगिरी. अशा स्वरूपाची कॅश कोणत्या व्यापाऱ्याच्या घरी असेल तरी सापडायला हवी. तसं औरंगाबादमध्येही पोलिसांनी हवालाच्या पैशाचे कोट्यावधी रुपये पकडलेले होते. ते पकडले, घेऊन गेले, कारवाई झाली. तशी मुंब्र्यात सुद्धा या 3 अधिकाऱ्यांनी काही खाजगी लोकांच्या समवेत जाऊन, म्हणे आता तक्रारदार म्हणतोय, आम्हाला माहित नाही, तिथे जाऊन कारवाई केली आणि हे 30 खोके जप्त करून पोलीस ठाण्यात आणले. आता या 30 कोटी म्हणजे जवळपास 300 लाख रुपयांची रक्कम मोजावी लागेल. मग मोजण्यासाठी सुद्धा तिथे काही माणसं बसवली गेली. आता 30 कोटी जप्त झाल्यावर ज्याची रक्कम जप्त झाली आहे तो तर बिचारा हवालदिल होणार. तो आपला साहब क्या गलती हो गई हमसे, माफ कर दो, कुछ हो तो बता दो, अशा भाषेत पाया पडत पोलीस ठाण्यात गेला. मग शेवटी जप्त झालीच रक्कम, तर काय महागात पडेल, किती महागात पडेल, काय काय होईल याचे पाढे वाचले गेले. आता माहित आहे ना, 30 कोटी हातातून निघून गेल्यावर महागात काय, फार वाटोळच होणार आहे. मग शेवटी तडजोड ठरायला सुरुवात झाली आणि व्यापारी 2 करोड रुपये पोलिसांना द्यायला तयार झाला. अर्थात हे सगळं त्या व्यापाऱ्यांनी सांगितलं. 2 करोड रुपये द्यायला तयार झाला. 2 करोड मध्ये डील ठरली आणि व्यापारी 2 करोड अधिकाऱ्यांना देऊन आपले पैसे घेऊन जायला आला. त्यावेळेला त्याच 30 खोक्यातले 28 खोके त्याला परत मिळणं अपेक्षित होतं.
ह्याने खोके तपासून बघितले, पुन्हा पुन्हा मोजले आणि ते खोके 24च भरू लागले. म्हणजे 2च्या ऐवजी 6 खोके गायब झाले होते. आता 6 खोके गायब झाल्यावर म्हणजे 4 कोटी अतिरिक्त गेल्यावर, अहो तुमच्या आमच्या आयुष्याची कमाई 4 कोटी नसते. 4 कोटी गायब झाल्यावर या बिचाऱ्या शांतिप्रिय फैजल मेमनला त्रास तर होणारच ना. मग तो गेला पोलीस ठाण्यात आणि त्यांना सांगितलं की साहेब 4 कमी आले, 2 तुम्ही ठेवून घ्यायला पाहिजे होते, 28 यायला पाहिजे होते, 24च आले, करा ना काहीतरी. आता पोलिसांना कोणी असे आपले ताब्यात आलेले पैसे परत मागणार असेल तर राग येणारच की. मग त्या फैजल मेमनला पोलिसांनी शिव्या दिल्या म्हणे. आता हा फैजल चिडला. 2 कोटी रुपये फुकटचे देत असताना 6 कोटी ठेवून घेऊन पुन्हा मला शिव्या, म्हणजे ज्यानं पैसे दिले त्यालाच शिव्या पोलिसांच्याकडून मिळत असतील, तक्रार तर करायला हवी. बिचाऱ्या फैजलला माहित नसेल, इनसे ना दोस्ती अच्छी ना दुश्मनी अच्छी. यानं पहिल्यांदा दोस्तीही केली आणि दुश्मनीही केली, दोनों कर बैठाइए. म्हणजे हे वाक्य माझं नाही आहे, त्या सिंघम चित्रपटातलं आहे. तूने तो दोनों दोनों ही कर दी, पुलिस वाले से ना दोस्ती अच्छी ना दुश्मनी, तूने तो दोनों ही कर दी, जिससे दोस्ती और मुझसे दुश्मनी, असं तो अजय देवगण म्हणत असतो. तसं यानं सौदा करणाऱ्यासोबत दोस्ती केली आणि पैसे मागायला जाऊन दुश्मनी करून घेतली. आता पोलिसांनी हाकलून दिल्यावर याला वाटलं की आपण आपले पैसे मागायला पाहिजेत, म्हणून यानं जयजित सिंग यांच्याकडे तक्रार केली आणि वळसे पाटील यांच्याकडे तक्रार केली. 6 कोटीचा मामला असल्यामुळे सगळ्यांचीच कानं टवकारली आणि याची चौकशी सुरू झाली. आता चौकशी होत राहील. अधिकारी रजेवर गेलेत, सिक लिव्हवर. काय चौकशी सुरू झाली, अटक झाली, पोलिसांनी पकडलं की आजारी पडणं फायदेशीर असतं. पटकन छातीत दुखताय, सारखं दुखताय कुठेतरी, मी जरा डायबिटिक आहे, माझ्या पायाला सूज आली आहे, मला जरा हार्टचा प्रॉब्लेम आहे, माझं हे झालेलं आहे, स्टेंट टाकलेले आहेत, मला मायग्रेनचा त्रास होतोय, माझ्या मेंदूचा आजार आहे, अशी अनेक कारणं सांगायची असतात. त्याप्रमाणे हाही सिक लिव्हवर अधिकारी निघून गेले. आता या सगळ्या घटनेत तपास होईल तो होईल. माझी काही प्रश्न आहेत आणि ती शेवटच्या टप्प्यात आहे. प्रश्न ही आहे की वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी काही कोटी रुपये आपल्या कार्यालयाच्या तिजोरीतून चोरी गेल्याची फिर्याद केली होती आणि त्यावर तपास चालू करून पोलिसांनी त्यांच्याच कार्यालयातल्या काही लोकांच्यावरती गुन्हा दाखल केला होता. 5-7 कोटीची रक्कम असेल ती. मुळात आपल्या कायद्यानुसार किती रक्कम घरी रोखीत ठेवता येते, मुळात किती रकमेपर्यंतचा व्यवहार हा चेकनी न करता कॅशने करता येतो. म्हणजे एवढी मोठी रक्कम एखादा व्यापारी, म्हणजे हा खेळण्याचा ठोक व्यापारी असेल असं गृहीत धरू, याच्याकडून लक्षावधी रुपयांची खेळणी विकत घेतली असतील असं गृहीत जाऊ, तर ही माणसं किती रुपयापर्यंतची रक्कम देऊन खेळणी घेऊन जातात. हे ग्रे मार्केट नावाचा एक प्रकार असतो. या ग्रे मार्केट मधले हे सगळे पैसे आहेत का? किती ठिकाणी कर चुकविल्या गेलेला आहे, म्हणजे जीएसटी भरला नाही, हे भरलं नाही, कोणता कर भरला नाही, अशी सगळी किती कर टाळली गेली असती. 30 कोटी रुपयांची रक्कम होती. म्हणजे हा सगळा व्यवहार रोखीत झालाय, याच्या पावत्या झाल्या होत्या. 30 कोटी रुपये एखाद्या व्यापाऱ्याला आपल्या घरी ठेवता येतात का? जप्त केलेली रक्कम पोलिसांना अशी परत करता येते का? हा 2 कोटी द्यायला तयार झाला म्हणजे कुठेतरी पाणी मुरत होतं. आता हा मुंबऱ्यातला आहे, कारण मुंबऱ्यातल्या लोकांना विशेष अधिकार असतात. हो ना, ते घरी जाऊन मारू शकतात, घरी बोलवून मारू शकतात. मुंबऱ्यातल्या लोकांना विशेष अधिकार आहे, कारण मुंब्रा हे संवेदनशील ठिकाण आहे, शांतिप्रिय लोकांचं संवेदनशील ठिकाण. तिथे लोक शांतिप्रिय आहेत आणि मुंबऱ्यांच्या लोकांवरती त्यांच्या शांतिप्रियतेमुळं सातत्यानं आघात करायची सवय आहे. म्हणून पोलिसांनी पैसे परत करून दिले का, जाऊ दे बाबा शांतिप्रिय माणसाला परत करावे. आणि ते बाकीचे जे 6 कोटी ठेवून घेतले होते ते प्रसाद म्हणून ठेवून घेतले होते का? या सगळ्या विषयांच्या विचार कधीच होत नाही. म्हणजे माध्यमातून बातम्या येतात, त्या 30 कोटी पकडले, 24 कोटी परत केले, 6 कोटी ढापले, अशा येतात. पण 30 कोटी घरात आले कसे, हा प्रश्न कोणीही विचारायला तयार होत नाही. आणि तोच प्रश्न आम्हाला नेमका विचारावा लागेल. 30 कोटी घरात आले कसे? ज्यानं 30 कोटी घरात ठेवले त्याच्यावरती ही कारवाई व्हायला हवी, आणि ज्यांनी 6 कोटी ढापले असा आरोप होतोय त्यांच्यावरती ही कारवाई व्हायला हवी.
6 कोटीवाल्यांवरती जास्त तीव्र कारवाई व्हायला हवी, कारण त्यांच्या हाती ढापणे आणि झाकणे असा अधिकार अजिबात नाहीये. पण या राज्यात आपण फक्त मागणी करू शकतो, विषय समोर आणू शकतो, प्रत्यक्षात त्यावर कृती होत नसते. पण तरीही आपलं काम आहे जागते रहो म्हणत राहायचं. म्हणून तुम्हालाही सांगतो, जागते रहो, प्रश्न विचारत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.